सकाळचे 7 वाजलेत आता आणि नाईट शिफ्ट झाल्यावरती येऊन मी झोपलेलो, पण मला तर काही झोप आली नाही आणि आता 7 वाजलेत. मग आता म्हटलं पहिला जसं पण टाईम झालेला आहे नाश्ता करूनच नंतरला झोपूया. ओके, नंतरला नाश्ता करून तर झोप लागते काय. तर असे असतात नाईट शिफ्टचे हाल हे. हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी आम्ही इडली आणि वडा घेऊन आमचा नाश्ता पुरा केला आणि त्याच्यानंतर एक मस्तपैकी चहा पण पिली. हैदराबादमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी चहा अशी देतात, म्हणजे तिथं काळी चहा तयार असते, त्याच्यावरती साखर घालून नंतरला दूध मिक्स करतात गरम. मग ते चहामध्ये फ्रेशनेस असते जरा. इडली सांबार वगैरे आमच्या बेळगावमध्ये भेटते, तसं इथे भेटतच नाही. चटणी देतात त्यांनी. चटणीमध्ये ते आम्ही फुटाण्याची डाळ घालतो ना, तशी डाळ घालून किंवा शेंगाचं पेस्ट करून त्यांनी देतात. आमच्या इथे कसं खोबऱ्याची चटणी असते आणि इडलीबरोबर सांबार असते. इथं सांबार तर सांबारच्या नावावर तर बेकार एक नंबरची चीज तोंडामध्ये घातल्यावरती टेस्ट खराब होते अशी त्यांनी एक हे देतात, रस्सम टाईप त्यांचं. पण इडली सांबार म्हणजे बेळगावमधलाच बेस्ट आहे.